छान छान छान. आता राकेश राव घेतील. म्हणजे राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे लग्नाचा दिवस. तर आत्ता आम्ही निघालो आहोत लग्नाच्या ठिकाणी. तर नवरदेव आणि बाकीचं जे वराड आहे ते आधीच लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. इकडे बघा या पण एक्स्ट्रा बुलेट आहे. अरे यार लय तू मला माहिती तू कधी येशील. लाव काय लाव का पेटावर बेसिंग भाषण बांधलं पडेल. हा तर दिला का मेसेज राकेश.
अण्णा तुम्ही फोटो काढू नका, फोटो काढू नका, स्टेजवर काढू नका. तर अशा प्रकारे जे लग्नाचे मंगलाष्टक होते ते होऊन गेलेले आणि भरपूरसे पाहुणे जे आहेत तर ते जेवण करून आपापल्या मार्गाला लागले. आणि इथे माझ्या दोघं आत्या काकू वगैरे जे आहेरांचं काम आहे तर साड्या देणं घेणं आणि पैसे घेणं देणं तर ते बघत होते. त्यासोबतच आम्ही आता मुलींना भूक लागल्यामुळे लगेचच जेवायला गेलो, कारण खूपशी मंडळी जी होती ती जेवण करून गेली होती आणि आम्हीच जे घरचे लोक होतो ते बाकी होतो. आणि हा छानसा मेनू होता लग्नामध्ये. आणि समोरच जे वरमाया असतात तर त्यांचाही कार्यक्रम करून घेण्यात आलेला आणि तेही आता सगळेजण जेवायला बसलेले आहेत. नवरदेवाकडच्या आणि नवरीकडचे सगळेजण जे उरलेले होते तर ते बसलेले आहेत. या सगळ्यांमध्ये फक्त जेवणाचं जर बाकी कोणी असेल तर ते फक्त म्हणजे नवरदेव आणि नवरी, कारण त्यांचे मग जे फोटोशूट होते तर ते संपत नव्हते. तर त्यांचे फोटोशूट झाल्यानंतर मग जी बाकीची पूजा आहे तर ती करण्यात येणार होती आणि जे ब्राह्मण होते तर ते मागे त्यांची वाट बघत होते. तर आता इथे कन्यादान जे आहे तर त्याचं कार्य जे आहे ते करून घेत आहेत. आणि आता इथे नवरीला जोडवी घालायचा कार्यक्रम होता. तर जी जोडवी बनवलेली होती तर ती नवरीच्या बोटात जात नव्हती, म्हणून ती इथे मी मोठी करायचा प्रयत्न करते, पण ते खूप कडक असल्यामुळे ती मोठी होत नाही. तर ब्राह्मणाला पण मी सांगितलं तर त्यांनी ती व्यवस्थित मोठी करून दिली आणि मग शेवटी ती नवरीच्या पायात घातली. आणि आता वेळ झाली होती ती म्हणजे 7 फेरे घेण्याची. आणि आता जवळपास सगळीच पाहुणे मंडळी जी होती ती परत गेलेली होती त्यांच्या मार्गाला. आणि जी घरची मंडळी होती तर ती इथं वाट बघत होती की केव्हा हे सगळे फंक्शन आहे ते संपतील आणि मग नवरदेव नवरीचं जेवण होईल आणि मग जाता येईल
आपल्याला पण घरी, तर इथे आता आम्ही सगळे ठाण मांडून बसलोय आणि छान गप्पा मारतोय. तर हे होतं आजचं मंगल कार्यालय. धनदाई देवी जी आहे मस्जिदला, तर तिथे असं छानसं मंगल कार्यालय आहे. तर आता धीरजराव वगैरे जे आहेत, म्हणजे धीरजराव आई पप्पा, ते नाशिकला जाण्यासाठी निघणार होते. म्हणून मग आता आम्ही इथे जोडीने जी धनदाई माता आहे त्यांची पूजा करण्यासाठी येऊन गेलो आहेत. कारण आम्ही हे लग्न ठरण्याच्या आधीच आम्हाला विशाखापट्टणमला जायचं होतं. श्री दत्तगुरू यांचं तिथे मंदिर वगैरे आहे, तर ते बघण्यासाठी जाणार होतो, दर्शनासाठी जाणार होतो. पण आता लग्नामुळे मला आजच्या आज निघता येणार नाही. पण मग सगळ्यांचे तिकीट कॅन्सल करण्यापेक्षा मी फक्त माझं मुलींचं तिकीट कॅन्सल केलं आणि बाकीची जी मंडळी आहे तर ती आता जाणार आहे. तर उद्या लगेचच त्यांना सकाळी सकाळी निघायचं आहे, म्हणून मग ते आता निघून जातील आणि नाशिकला जातील. मग तिकडून ते मुंबईवरून मग ट्रेनने ट्रॅव्हल करणार आहे. आणि जो परिसर होता मंगल कार्यालयाच्या आजूबाजूला, तर खूप छान असं हिरवळ होतं. त्याच्यामुळे तिथे खूप गारवा जाणवत होता एवढ्या उन्हातही. आणि मग शेवटी आई पप्पांसोबत आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि मग जे आई पप्पा आहेत आणि धीरजराव आहेत तर ते निघाले त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि मी इकडे आई पप्पांना सी ऑफ करते तोपर्यंत नवरदेव नवरीचं जेवणही झालं होतं. आणि आता ते आले होते जी धनदाई माता आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये. दर्शन झाल्यानंतर मग थोडंसं फोटोशूट होतं, ते बाहेर आउटिंगमध्ये केलं. कारण हा एकच दिवस असतो की त्या दिवशी सगळे फोटोज वगैरे हे आहेत त्या काढल्या जातात आणि मेमोरीज ज्या आहेत त्या साठवल्या जातात. आणि ही जी गाडी आहे हर्षलची, तर तिच्यावर आम्ही आमच्या नवरीला आता घरी घेऊन जाणार आहोत. आणि त्याने छानशी अशी तिला सजून आणलेली होती. तर मागे आता तयारी चालू होती ती म्हणजे विदाई करण्याची. बाकी सगळं लग्न शून्य. तिथं अशी नवरी जास्त राहायला लागली. ते कोण ते नवरी बंधारी लोक Belli tayo ni buti just right.
पाहिजे कारण ती दोरी म्हणता बेटा घे ना को नाव घे हा मग म्हणू का देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश राकेश रावांचं नाव घेते करून गृहप्रवेश. छान छान छान. आता राकेश राव घेतील. ईस्ट और वेस्ट मयुरीसाठी मी बेस्ट. म्हणजे स्वतःनीच तारीफ करली ती बॉस. मला अशी वाटलं मला अशी बोले मयुरी माझ्यासाठी बेस्ट अशी कोणी म्हणता हो मयुरीसाठी बेस्ट असं बोलायला पाहिजे होतं. वेलकम. Halo.